रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय। कोकण महोत्सवात आलेल्या राज ठाकरे यांनी मतदारांना 5 महत्त्वाचे इशारे दिलेत। त्यापैकी महत्त्वाचा इशारा म्हणजे गाफील राहिलात तर ही महापालिकेची शेवटची निवडणूक असेल। राज ठाकरे असं का म्हणतायत आणि त्यावर सत्ताधारी भाजपचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, गाफील राहिलात तर ही शेवटची निवडणूक। राज ठाकरेंनी मुंबईतल्या मतदारांना ठणकावून सांगितलंय, गाफील राहू नका। राज ठाकरे कोकण महोत्सवात बोलत होते। त्यावेळी केलेल्या छोट्याशा भाषणात राज ठाकरेंनी मतदारांना 5 गोष्टींवर लक्ष ठेवायला सांगितलं। राज ठाकरे म्हणाले, मुंबईवर ज्या प्रकारे डोळा आहे ते पाहता आजूबाजूला लक्ष ठेवा। मतदार याद्यांवरून जे सुरू आहे त्यावर लक्ष ठेवा। आजूबाजूचे मतदार खरे आहेत की खोटे त्यावर लक्ष द्या। गाफील राहिलात तर मराठी माणसासाठी येणारी मुंबईची निवडणूक शेवटची निवडणूक असेल। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहिलात तर महापालिका हातातून गेली म्हणून समजा। ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। राज ठाकरेंनी हा इशारा दिलाय मतदारांना आणि त्यांचा निशाणा आहे सत्ताधाऱ्यांवर। मात्र सत्ताधारी म्हणतायत अशी शेवटची निवडणूक असं काही नसतं। हे बघा, या संपूर्ण देशाला माहिती आहे की भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करून लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न कोण करतो। मोर्चामध्ये येताना बॉसच्या कानाखाली आवाज करणं आणि मग मोर्चाला या, हे तुम्ही मराठी माणसांना शिकवताय। ही तुमची मराठी माणसांना शिकवण आहे। स्वतःच्या मुलांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकवता, तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शिकतात। जावेद अख्तर शिवाजी पार्कला हिंदीमध्ये तुमच्या समोर भाषण करतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता। यापेक्षा दुटप्पी आणि ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही। इमोशनल मत घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। मराठीच्या मुद्द्यावरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार आहे, तर मुंबईत अमराठी लोक आणून त्यांचे मतदारसंघ बसवून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे वारंवार करतायत। आता दुबार मतदार दिसले तर त्यांना फोडून काढा असे आदेशही राज ठाकरेंनी सत्याच्या मोर्चातून दिले होते। एकीकडे राज उद्धव मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत, दुसरीकडे भाजप आणि शिंदेमधला दुरावा वाढल्याचं दिसतंय। अशावेळी रात्र नेमकी कुणासाठी वैऱ्याची हे पुढच्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।